मराठीला महाराष्ट्रात तरी स्थान मिळालंय का, असा प्रश्न आज समाजाच्या अनेक स्तरांमधून विचारला जातोय. नाही म्हटलं तर कारण सुद्धा तसंच आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठीला होणारा उघड विरोध, कधी भर बाजारात तर कधी वेगवेगळ्या कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मराठी भाषेचा वापर करणार नाही असं शातिकठोकपणे सांगितलं जातं. त्यानंतर त्याच वादात तेल ओतण्याचं काम काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने केलं. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आणि त्यानंतर मोठा वादंग झाला, निदर्शने झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रात त्याचं फारसं स्वागत झालं नाही. त्यानंतर हा विषय थोडा शांत झाला खरा, पण आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न पुन्हा चर्चेत येतोय आणि म्हणूनच त्रिभाषा धोरणाचा अहवाल ऐन निवडणुकीत आल्यास राजकारण तापणार का, हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा उफळणार का आणि याच वादातून मतांचं ध्रुवीकरण होणार का, सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, मुळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी दरम्यान महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता आणि या निर्णयामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठीवरती अन्याय होतोय अशी भावना अनेक स्तरांतून व्यक्त झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट आक्रमक भूमिका घेत तुमचं सरकार विधिमंडळात असेल पण आमचं सरकार रस्त्यावरती आहे असा इशारा दिला. पुढे याच एका मुद्द्यावरती कधी एकमेकांच्या सावलीलाही उभे न राहणारे दोन भाऊ एकत्र आले आणि हा मुद्दा अधिक पेटला गेला. पुढे ठाकरे बंधूंची युती पाहून फडणवीस सरकारने सुद्धा हिंदी सक्तीचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतला आणि थेट निर्णय न घेता हिंदी आणि त्रिभाषा धोरणाबाबत जनमत जाणून घेण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. 30 जून रोजी स्थापन झालेल्या या समितीला सुरुवातीला 1 सदस्यीय स्वरूप होतं, मात्र 2 महिन्यांनंतर त्यामध्ये 7 सदस्यांचा समावेश करण्यात आला. समितीला 2 वेळा मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती आणि अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत होती 4 जानेवारी 2026. दरम्यान या समितीने राज्यभर दौरे करत लोकांची मतं जाणून घेतली. नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई अशा 8 ठिकाणी बैठका घेतल्या गेल्या. मराठी भाषाप्रेमी संघटना, साहित्यिक, विचारवंत, शिक्षक आणि सामान्य नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या. प्रश्नावली आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून सुद्धा मतं नोंदवण्याची सुविधा देण्यात आलेली होती. महत्वाची बाब म्हणजे राज्यामध्ये सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच ही समिती आता मुदतीपूर्वीच आपला अहवाल सरकारकडे देण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे ऐन निवडणुकांच्या काळात हा अहवाल समोर आल्यास हिंदी मराठी असा वाद पुन्हा उफळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत. विशेषतः मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये काही राजकीय पक्ष या मुद्द्यावरती मतांचं ध्रुवीकरण करू शकतात असंही बोललं जाते. एकीकडे राज्यातील बहुतांश लोकांनी पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध दर्शवला असताना समितीचा अहवाल सरकारला पूरक असेल का याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे आणि जर अहवाल हिंदीच्या बाजूने शिफारसी आल्या तर निवडणुकीच्या काळामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी पाणी, रस्ते, महागाई, कचरा, बेरोजगारी यांसारखे स्थानिक प्रश्न बाजूला पडून भाषा वादच चर्चेच्या केंद्रस्थानी राहील अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते. याआधी शालेय शिक्षण विभागाने 16 एप्रिल रोजी 1ली ते 5वी पर्यंत मराठी, इंग्रजी सोबत हिंदी विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर 29 जून रोजी त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. त्यानंतरच 30 जून रोजी डॉक्टर जाधव समितीची स्थापना झाली. आता 2 वेळा मुदतवाढीनंतर 6 महिन्यांच्या कालावधीनंतर ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. एकूणच निवडणुकांचा काळ, समितीचा अहवाल आणि आधीच संवेदनशील असलेला हिंदी मराठी हा प्रश्न, या सगळ्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. बाकी येत्या काळामध्ये हा वाद नेमक्या कुठल्या वळणावर जाईल, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.